प्रियांनो, त्या काळी अब्राहमाने जे केलं पाहिजे होतं ते केलं नाही. प्रार्थना केली पाहिजे होती ती त्याने केली नाही. पण जे करू नये ते केलं, त्यामुळे जे होऊ नये ते घडलं. तो एक भूतकाळ होता. आता 20व्या अध्यायामध्ये आपण पाहतो, बरेच वर्ष होऊन गेले. आता अब्राहम कोठे गेला? गरार येथे गेला. तेव्हा तिकडे काय घडलं? अब्राहम जेव्हा गरार येथे आला तेव्हा गरार येथील लोक पाहून तो पत्नीला म्हणाला, तू फार सुंदर आहेस, यामुळे लोक तुला जिवंत ठेवतील, मला मारतील. यामुळे तू सर्वांना असं सांग की तू माझी बहीण आहेस. प्रियांनो, हे काय आहे? हीच चूक एकदा अब्राहमाने केलेली होती ना? हीच चूक एकदा केल्यामुळे आपलं कुटुंब बर्बाद होईल अशी स्थिती त्याने ओढावून आणलेली होती ना? मग आता का पुन्हा तीच चूक करत आहे? प्रिय भाऊ आणि बहिणींनो, कृपया लक्ष द्या. मी तुम्हाला खेळाची गोष्ट अगोदर सांगितली होती, आता पुन्हा सांगतो. जेव्हा तुम्ही खेळा भिंतीमध्ये ठोकण्याचा प्रयत्न करत असता व तो ठोकत असता, अनेकदा तो खेळा अशा प्रकारे वाकडा होत असतो. एखाद्या जागेमध्ये तो बेंड होतो. तो खेळा बेंड झाल्यानंतर तुम्ही काय करता? तो खेळा एखाद्या कडक जागेमध्ये ठेवून त्याला सरळ करू पाहता. सरळ करून पुन्हा तो खेळा भिंतीमध्ये ठोकण्याचा प्रयत्न कराल तर तो कोठे वाकतो सांगा? या अगोदर जेथून वाकला होता तेथेच तो पुन्हा वाकणार. याचा अर्थ त्या खेळामध्ये कुठे ना कुठे एखाद्या जागेमध्ये सॉफ्टनेस असतं, बेंड होईल असा चान्स असतो, किंवा मग तो कमजोर असतो. यामुळेच तो खेळा जेथे कमजोर असतो तेथेच तो बेंड होत असतो. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, कृपया लक्ष द्या. आपल्या आत्मिक जीवनात देखील कुठे ना कुठे काहीतरी कमजोरी असते. आमच्या आत्मिक जीवनामध्ये देखील कुठेतरी एखाद्या जागी कमजोरी असेल. सैतान जेव्हा ताकदीने आपल्यावरती हल्ले करतो तेव्हा आपण कोठे झुकतो माहित आहे? जेथे आपण कमजोर असतो तेथेच आपण झुकत असतो. एकदा की समजा तुम्ही त्याच्यासमोर झुकले, तो सैतान गप्प राहणार नाही. का? कारण तुम्ही त्याच्यासमोर झुकले. यामुळे तो पुन्हा 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 तुम्हाला तेथेच बेंड करणार. यामुळेच तुम्ही सारखं 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 त्या भागात पडत असता. एकदा तुम्ही जरा विचार करा, आज आमच्या जीवनामध्ये कोणती अशी जागा आहे? आज आमच्या आयुष्यामध्ये कोणता असा एरिया आहे जो सैतानाच्या समोर लगेच आम्हाला झुकण्यास भाग पाडतो? मग ज्या विषयामध्ये, ज्या एरियामध्ये तुम्ही सहजपणे सैतानाच्या स्वाधीन होता, तुम्ही त्या एरियात लवकरच जर विजय मिळवणार नाही तर, परमेश्वराकडून त्या विषयासाठी सामर्थ्य मिळवणार नाही तर, तो सैतान पुन्हा तुमच्यावरती हल्ले करेल व तुम्ही त्याच्या स्वाधीन व्हाल. लगेच तुम्ही बेंड होऊन जाणार आणि शेवटी तो सैतान तुमच्या जीवनाला कायमस्वरूपीसाठी नष्ट करून टाकेल. शमशोनाच्या जीवनाची कमजोरी काय होती की मुलींच्या बाबतीत तो कमजोर होता. त्याने त्याला तिम्ना येथे नेलं व त्यानंतर गज्जा येथे घेऊन गेला. त्यानंतर आणखी एका जागेत नेल्यानंतर प्रत्येक वेळी कोणाकडे नेऊन पोहोचवलं सांगा? मुलींकडे घेऊन गेला. कारण असं होतं की शमशोन अतिशय शक्तिशाली होता, परंतु एका जागेत तो कमजोर होता. कोणत्या एरियामध्ये? मुलींच्या बाबतीत तो कमजोर होता. यामुळे त्या सैतानाने काय केलं ठाऊके? त्याने शमशोनाला त्याच एरियामध्ये बेंड केलं, बेंड केलं, बेंड केलं आणि शेवटी त्याला मारून टाकलं. भाऊ आणि बहिणींनो, तुम्ही कितीही बलवान असले तरी कोणत्या विषयात तुम्ही कमजोर आहात हे जाणून जर तुम्ही त्यावर विजय मिळवणार नाही तर तीच गोष्ट तुम्हाला पूर्ण नष्ट करून टाकेल. तेथेच तो सैतान तुम्हाला संपवून टाकेल. हे सत्य आहे. यामुळे जाणून घ्या की तुमची कमजोरी काय आहे, कारण ते गरजेचं आहे. अब्राहम या अगोदर जेथे तो बेंड झाला, आता तेथेच बेंड होत आहे. तिकडे मिसर देशामध्ये आणि येथे गरारमध्ये. ज्या प्रकारे देवाने तिकडे हस्तक्षेप करून त्याचं संरक्षण केलं, दया करणाऱ्या परमेश्वराने अब्राहमाने पुन्हा चूक केल्यानंतर पुन्हा त्याच्यावर दया दाखवून त्याचं संरक्षण केलं. पण कृपया लक्ष द्या, परमेश्वर दया करत आहे, परमेश्वर करुणा करत आहे हा विचार करून मी वारंवार पाप करेल असा विचार केला तर ते चांगलं ठरणार नाही. लक्षात ठेवा. ऐका, शमशोनाने तिम्ना येथे जाऊन चूक केली तरी देखील देवाने दया दाखवून त्याचं बळ काढून घेतलं नाही. तो गज्जा येथे गेला, वेशेकडे जाऊन पाप केलं, परंतु तरी देखील देवाने ते सहन करून ठीक आहे, तो आपली चूक सुधारेल, चूक कबूल करेल, देवाने ही आशा केली आणि त्याने त्याचं बळ त्याच्यातून काढून घेतलं नाही. परंतु जेव्हा तो दलीलाकडे जाऊन तिच्या मांडीवरती झोपू लागला तेव्हा देवाने त्याला सोडलं. लक्षात आलं का?
चूक केल्यानंतर देवाकडे क्षमा मागितली तर देव क्षमा करतो असं म्हणत, देवाच्या क्षमेचा आणि देवाच्या प्रेमाचा तुम्ही गैरफायदा घेऊन किंवा त्याविषयी गैरसमज करत मी पुन्हा पुन्हा चूक करेल, पुन्हा पुन्हा क्षमा मागेल आणि देव मला क्षमा करेल हा विचार तुम्ही बाळगून वारंवार जेथे पडलेले आहेत पुन्हा तेथे पडून पुन्हा तेच तेच पाप करून पुन्हा देवाकडे क्षमा मागून तो देव मला क्षमा करेल, तो धीर धरणारा आहे, तो प्रेमळ देव आहे, तो दया करणारा देव आहे, तो निश्चित मला क्षमा करणार असा विचार करून बुद्धिपुरस्पर तुम्ही जर पाप करत राहाल तर एक वेळ असा येईल की देव तुम्हाला अचानक सोडून देईल व त्या देवाने तुम्हाला सोडलं तर तुम्ही अंधकारात जाऊन पडाल. जर त्याने तुम्हाला सोडलं तर तुम्ही त्या अधोलोकात जाल. जर तुम्हाला सोडलं तर त्या भयंकर नरक अग्नी तुम्ही जाऊन पडाल. देवाने तुम्हाला सोडून देईपर्यंत तुम्ही देवाच्या धीराची परीक्षा पाहू नका. देवाने सोडून देईपर्यंत देवाच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. शमशोनाने जोपर्यंत देवाने त्याला सोडलं नाही त्याने देवाच्या संयमाची परीक्षा पाहिली. देवाने पाहिलं व त्याला सोडून दिलं. काय झालं शमशोनाचं? एका दुर्भागी व्यक्तीप्रमाणे त्याने स्वतःला मारून टाकलं. त्याला इंग्लिशमध्ये सुसाईड म्हणतात. त्याने आत्महत्या केली. याचं कारण माहितीये? परमेश्वर मला क्षमा करेल, तो दया करेल, तो कृपा दाखवेल, तो मला ताकद देईल, तो मला सोडणार नाही. तिम्ना येथे जाऊन मी पाप केलं तरी त्याने सोडलं नाही. गज्जा येथे जाऊन मी पाप केलं तरी त्याने सोडलं नाही. आता दलीलाकडे जाऊन पाप करत राहिलो तरी देव काही मला सोडणार नाही असं त्याला वाटलं. देवाने पाहिलं न सहन झाल्याने सोडून दिलं. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, देवाच्या संयमासोबत आणि सहनशीलतेसोबत कृपया खेळ खेळू नका. असू शकतं की तो देव तुम्हाला सोडून देण्याच्या विचारांमध्ये असेल. तुमचं पाप पाहून पाहून आता सहन होत नसल्याने तुम्हाला आता सोडून दिलं पाहिजे हा विचार करण्याच्या आठवड्यामध्ये किंवा महिन्यामध्ये तुम्ही कदाचित आलेले असाल किंवा त्या दिवसात तुम्ही आले असाल, त्या मिनिटांमध्ये तुम्ही पोहोचले असाल, सेकंदांमध्ये तुम्ही असाल. जर या क्षणाला तुम्ही पापी कृत्य कराल तर तुम्ही देवाला व देवाच्या उपस्थितीला कायमस्वरूपी गमावून बसाल. असा दिवस येऊ नये याकरिता हीच तारणाची वेळ आहे. हाच अनुकूल समय आहे. देवाच्या सानिध्यामध्ये या. अब्राहम जेथे झुकला होता आता पुन्हा तो तेथेच झुकला. हे सर्व अब्राहमाच्या जीवनात घडलं. आता आपण 26व्या अध्यायामध्ये येतो. 26व्या अध्यायामध्ये अब्राहमाचा मुलगा इसहाक. आता अब्राहमाचा लाडका मुलगा इसहाक हा आपल्या सुंदर पत्नीला घेऊन तो कोठे पोहोचला? अगोदर वडील ज्या जागेमध्ये गेले आता त्यांचा मुलगाही त्याच जागेत येऊन पोहोचला. वडिलांनो, जेथे तुम्ही जात आहात त्याविषयी सावध असा. ज्या प्रांतांमध्ये ज्या जागेंमध्ये तुम्ही जाऊ नये अशा जागेत तुम्ही जात आहात तर आज जेथे तुम्ही जात आहात एक दिवस तुमचा मुलगा देखील कदाचित तेथेच जाईल. येथे माझ्या मुलाने कधी येऊ नये असं जर तुम्हाला वाटत आहे तर तुम्ही तिकडे कधीच जाऊ नका. माझ्या मुलाने ही दारू कधीच पिऊ नये असं जर तुम्हाला वाटत आहे तर तुम्ही ती पिऊ नका. या अश्लील गोष्टी माझ्या मुलाने कधी पाहू नये असं जर तुम्हाला वाटतं तर तुम्ही ते कधीही पाहू नका. असं माझ्या मुलीने कधी करू नये असं जर तुम्हाला वाटतं तर तुम्ही ते करू नका. अशा प्रकारे माझ्या मुलीने वागलं नाही पाहिजे. जर आज तुमची मुलगी तुमचा विरोध करत आहे यामुळे माझ्या मुलीने माझा असा विरोध करू नये असं वाटत आहे तर अगोदर तुम्ही तुमच्या पतीचा विरोध करणं सोडून द्या. माझ्या मुलीने मला उलट बोलू नये असं जर तुम्हाला वाटत आहे तर अगोदर पतीला उलट बोलणं सोडून द्या. आई वडील जे काही करतील निश्चित त्यांचे मुलं देखील तेच करणार. अब्राहमाने आपल्या पत्नीविषयी काय सांगितलं? ही माझी बहीण आहे. इसहाक पत्नीविषयी काय बोलत आहे? ती माझी बहीण आहे. लक्षात आलं का? आई वडील या नात्याने तुमच्या मुलांनी जे करू नये असं तुम्हाला वाटत आहे तेच जर तुम्ही तुमच्या जीवनात करत असाल तर ते चुकीचं आहे. यामुळे प्रथम तुम्ही ते सोडून द्या. जेव्हा तुम्ही स्वतः ते करणं बंद कराल तुमच्या नकळतपणेच तुमच्या मुलांसाठी तुम्ही आदर्श बनाल. जेव्हा तुम्ही चुका करणं सोडून देणार, पाप करणं सोडून द्याल, आरडाओरड करणं तुम्ही सोडून देणार, तेव्हा आपोआपच तुम्ही तुमच्या मुलांकरिता एक आदर्श असे बनाल. अब्राहम जेथे गेला, जे त्याने केलं तेच इसहाकानेही केलं. जी लबाडी त्याने केली तीच लबाडी इसहाक देखील करत आहे. आणि अब्राहमाने जे संकट ओढावून आणलं तेच संकट इसहाक देखील ओढावून आणत आहे. आई वडिलांनो, ऐकत आहात का? तुम्ही ज्या चुका करून, जे अपराध करून तुम्ही संकट ओढावून आणत आहात, आई वडील म्हणून असणाऱ्या जबाबदाऱ्या विसरून जाऊन
ज्याप्रमाणे वागून तुम्ही आपल्या कुटुंबाला नाशाकडे घेऊन चाललेले आहात, ते पाहून तुमचे मुलं देखील एक दिवस त्याच मार्गाने चालतील व त्याच प्रकारे करू नये असं कृत्य करून ते आपल्या कुटुंबाला बर्बाद करतील. माझे मुलं चांगले असावेत, त्यांचं जीवन चांगलं असावं, त्यांचं भविष्य चांगलं असावं, त्यांच्या कुटुंबामध्ये शांती व प्रेम असावं असं जर तुम्हाला वाटत आहे, तर जसं तुमच्या मुलांनी राहावं अशी तुम्हाला अपेक्षा आहे, तसंच तुम्ही देखील आपलं जीवन जगा, म्हणजे तसं होईल. अब्राहमाने जसं केलं तसंच इसाहकही करत आहे. अब्राहमाने जी लबाडी केली अगदी तशीच लबाडी इसाहक देखील करत आहे. ज्या संकटामध्ये अब्राहम पडला, इसाहक देखील तसाच पडला. अब्राहमाच्या जीवनामध्ये तिकडे काय घडलं होतं, चला आपण पाहूया. 20व्या अध्यायात 2रं वचन पहा. आपली बायको सारा हिच्याविषयी अब्राहमाने सांगितले की ही माझी बहीण आहे. तेव्हा गराराचा राजा अबिमेलेक याने माणसे पाठवून सारेला आणले. सारा अब्राहमाच्या घरामध्ये असली पाहिजे होती, पण ती अब्राहमाच्या घरात नाहीये, तर कोणाच्या घरात आहे? राजाच्या घरात आहे. त्या राजाने एका सुंदर स्त्रीला आपल्या घरामध्ये का नेलं असेल? याचं कारण शोधण्याची गरज नाही, सर्वांना ते ठाऊक आहे. अब्राहमाने त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्या पत्नीचा जीव वाचवू पाहिला नाही. स्वार्थ. त्याच्या डोळ्यांसमोरच सारेला अबिमेलेकाचे दास किंवा त्याचे सैनिक येऊन घेऊन जाऊ लागले. अब्राहम मान खाली घालून तसंच राहिला. जेव्हा सारेला घेऊन चालले होते, तिने अब्राहमाकडे पाहिलं असेल किंवा नाही सांगा? निश्चित तिने पाहिलं असेल. स्वामी, मी तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या सोबत आले आणि तुम्ही आपला जीव वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये मलाच असं सोडून दिलं का? निश्चित तिला आपल्या मनामध्ये अतिशय वेदना झाल्या असतील. त्यानंतर पुढे काय घडलं? 3ऱ्या वचनामध्ये, जेव्हा अबिमेलेकाने सारेला आपल्या घरात आणून ठेवलं, परमेश्वराने दया केली. देवाने आपला हात प्रगट केला. देव रात्री स्वप्नात येऊन अबिमेलेकाला म्हणाला, तुझी ही स्त्री आणली आहेस, तिच्यामुळे तुझा अंत झालाच म्हणून समज, कारण ती नवऱ्याची बायको आहे. अबिमेलेक काही तिच्यापाशी गेला नव्हता, म्हणून तो म्हणाला, प्रभू, तू नीतिमान राष्ट्राचाही संहार करणार काय? याचा अर्थ काय आहे? अबिमेलेक हा तिच्यापाशी गेला नाही असं म्हटलं तर तो शारीरिकरित्या तिच्याजवळ गेला नाही. याचा अर्थ काय आहे? अबिमेलेकाने तिला आपल्या घरी नेऊन ठेवलं. याचं कारण काय होतं माहीत आहे? तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत. अब्राहम काय म्हणाला? जर तू माझी बहीण आहे असं सांगितलं नाहीस तर, जर तू बहीण आहे असं बोलली नाहीस तर ते मला मारून टाकतील. हो, खरं का? मी तुम्हाला भाऊ म्हटले तर कदाचित ते लोक मला घेऊन जातील. मग माझं काय होईल? तेव्हा अब्राहम इनडायरेक्टली काय म्हणत होता माहितीये? तुझं काही झालं तरी मला काय, मी जिवंत राहिलो म्हणजे पुरेसं आहे. असंच ना प्रियानो? अशी स्थिती अब्राहमाच्या आयुष्यात का आली? जेथे जाऊ नये अशा जागेमध्ये तो गेला. वडिलांनो, ज्या जागी जाऊ नये अशा जागेत जाऊ नका. जेथे जाऊ नये अशा ठिकाणी तुम्ही गेला तर त्यानंतर तुमचे मुलं देखील जेथे जाऊ नये त्याच जागी जातील. बहिणींनो, ज्या जागेत तुम्ही जाऊ नये अशा ठिकाणी जाऊ नका. आज ज्या स्थानी तुम्ही जाऊ नये अशा स्थानी तुम्ही गेल्या नाही तर निश्चित तुमच्या पवित्र जीवनाच्या द्वारे व तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे देव तुमच्या मुलांचं संरक्षण करेल. त्या काळी जेथे जाऊ नये तेथे अब्राहम गेला. जसं बोलू नाही तसं तो बोलला. मग जे घडू नये ते घडलं. परंतु देव हा मोठी दया करणारा आहे, यामुळे त्याने हस्तक्षेप करून तो अबिमेलेकाशी बोलला, हॅलो अबिमेलेका, तुझ्या घरामध्ये जी स्त्री आहे ती नवऱ्याची बायको आहे, तिच्यापाशी तू जाऊ नकोस. देवाने हस्तक्षेप केला. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आपल्या आयुष्यामध्ये देवाने कितीदा हस्तक्षेप केलेला नाहीये? किती वेळा जेव्हा तुम्ही स्वतःच्याच हातांनी कुटुंबाचा नाश करत होते, किती वेळा जेव्हा तुम्ही स्वतःचा संसार मोडत होते, जर देवाने हस्तक्षेप केला नसता तर आपलं कुटुंब राहिलं असतं का? एकदा जरा विचार करा. जर परमेश्वराने कार्य केलं नसतं तर आजच्या दिवशी आपले कुटुंब स्थिर राहिले असते का? सांगा. जर परमेश्वराने कार्य केलं नसतं तर तुमची नोकरी राहिली असती का? परमेश्वराने जर आमचं सहाय्य केलं नसतं तर
एका मोठ्या अशा शहरामध्ये तुम्ही घराच्या बाहेर पडून सुरक्षितपणे घरी परत याल याची कोणीही तुमच्यापैकी गॅरंटी देईल का? आम्ही अशा प्रवासांमध्ये असतो की ज्याची काही गॅरंटी नसते. पण देव आपलं रक्षण करत आहे, यामुळे तुम्ही आणि मी आजपर्यंत जिवंत आहोत. नाहीतर आपण कधीचेच मरून गेलो असतो. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आज तुमच्या जीवनात जे काही आहे ते प्राप्त केल्यानंतर त्याचा उपभोग जर तुम्ही आज घेत आहात तर ते देवाने आपल्याला दिलेलं आहे. यामुळे तो परमेश्वर आपल्या डोळ्यांतील बाहुलीप्रमाणे आपलं रक्षण करत आहे. यामुळे आज आपण श्वास घेऊ शकत आहोत, नाहीतर आपण कधीचेच मरून गेलो असतो. आज जे तुम्ही मिळवलेलं आहे, जे तुम्ही प्राप्त केलेलं आहे, जी कमाई तुम्ही केलेली आहे, जी तुम्ही माझी आहे असं बोलता, तुम्ही ऐका. तुमच्या जीवनावरती परमेश्वराने आपली दया दाखवली आहे. यामुळे आज जे काही तुम्ही कमावलं आहे, ज्या स्थितीमध्ये तुम्ही आहात, ते देवाने तुम्हाला आणि मला दिलेले एक दान आहे. गर्व करण्यासाठी किंवा मग अभिमान बाळगण्यासाठी तुमच्यात आणि माझ्या जीवनात कोणत्याही प्रकारचा हक्क नाही. प्रत्येक दिवशी तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता त्या परमेश्वराचे आभारी राहून जगायचं आहे. कारण तोच आहे जे तुमच्याकडे आहे त्याचं रक्षण करणारा एकमेव असा आधार. तुमच्यात ते आभारी राहणारं जीवन नसेल तर, ऋणी राहणारं जीवन तुमच्यात नसेल तर, देवाने जे दिलं आहे ते जर त्याने काढून घेतलं तर तुम्ही कंगाल होऊन जाणार व तुम्ही पुन्हा एक दुर्भागी व्यक्ती बनणार. जे आहे त्यामध्ये देवाला धन्यवाद द्या. प्रियांनो, देवाने हस्तक्षेप केला. परमेश्वराने अब्राहमाची चूक पाहिल्यानंतरही त्याने हस्तक्षेप केला. यामुळे लगेचच तो काय म्हणाला पहा. काय घडलं? तो अबिमेलेक तिच्याकडे गेला नाही. जर त्या रात्री परमेश्वराने हस्तक्षेप केला नसता तर त्या दिवशी सारा ही भ्रष्ट झाली असती व या जगाला, तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्त देऊ शकलीच नसती. हेच घडलं असतं. हे काय आहे? तिकडून इकडे तुम्ही आता लिंक करत आहात. अब्राहम व सारा यांच्याद्वारे इसाहाकाला व इसाहाकाच्या द्वारे याकोबाला, याकोबाच्या द्वारे यहुदा आणि यहुदाच्या कुळातून सांगा, यहुदा वंशाचा सिंह येशू ख्रिस्त आला. त्या काळी अब्राहम व सारा हिचं, विशेष करून साराचं, त्या राजाने तिच्याकडे जाऊ नये यासाठी देवाने रक्षण केलं. यामुळे प्रियांनो, आज जगाचा तारणारा आपल्याला देण्यात आला. जी चूक प्रियांनो अब्राहमाने केली होती, आपल्या पत्नीला दावावर लावून त्याने जिवंत राहण्याचा प्रयत्न केला, चूक होती ना? आता तीच चूक इसाहाक देखील करू लागला. प्रियांनो, आता आणखी विचित्र गोष्ट अशी की इसाहाक देखील तेथेच गेला. कोठे गेला? जेथे अब्राहम गेला होता तेथेच गेला. प्रियांनो, अब्राहमाने जी चूक केली, प्रियांनो, तो तीच चूक करू लागला. यामुळे आई वडिलांनो, मी सांगत आहे, सावध राहा. थोडं पुढे जाऊया. खरं तर हे गरार नावाचा हा प्रांत कनानापासून मिसरमध्ये जाण्याच्या मार्गामध्ये अगदी मधोमध आहे. प्रतिज्ञेचा देश आणि मिसरच्या मध्ये जो आहे तो जो प्रांत आहे तो गरार आहे. म्हणजे वास्तविक पाहता आपले जे ब्रदर आहेत, काय आहे त्यांचं नाव? इसाहाक ब्रदर. दुष्काळ पडला तेव्हा खरं तर तो कोठे जाण्याचा प्रयत्न करत होता माहितीये? तो मिसरकडे जाण्याचा प्रयत्न करत होता. का बरं? कारण त्याचे वडील सर्वात अगोदर कोठे गेले? सुरुवातीला अब्राहम कोठे गेला होता? मिसरमध्येच गेला होता. हा इसाहाकाच्या आयुष्यातला पहिला अनुभव होता की दुसरा? पहिलाच अनुभव होता. आता दुष्काळ पडल्यावर वास्तविक पाहता कोठे जाण्याचं त्याने ठरवलं? गरार येथे नाही प्रियांनो, तर कोठे? मिसरात जाण्याचं ठरवलं. दुसऱ्या वचनात काय म्हटलं पहा. 26 अध्याय 1 वचन पासून वाचतो. तेव्हा इसाहाक हा पलिष्टांचा राजा अबिमेलेक ह्याच्याकडे गरार येथे गेला. तेव्हा परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, खाली मिसरात जाऊ नकोस. तू मिसराकडे तर चाललेला नाहीस ना? जाऊ नकोस मुला. तुझे वडील तिकडे गेले होते, तिकडे जाऊन खूप मोठं काम केलं. आता तू तिकडे जाऊ नकोस मुला, जाऊ नकोस. प्रियांनो, काय लक्षात येत आहे? खरं तर इसाहाक कोठे जाण्यासाठी निघाला? मिसरला जाण्यासाठीच निघाला होता. देवाने स्मरण करून दिलं त्याच्या वडिलांनी काय केलं होतं. अब्राहमाने जे केलं त्याचं स्मरण झालं. मुला, तुझ्या वडिलांनी तेथे जाऊन खूप मोठे संकट ओढावून घेतले, खूप अपमान त्याने करून घेतला व त्यानंतर कितीतरी गोंधळ झाले. तूही तिकडे जाऊ इच्छित नाहीस ना? तू जाऊ नकोस, येथेच राहा. तो वास्तविक मिसरमध्ये जाऊ पाहत होता,
पण गरारमध्ये आल्यावर त्याने एक ब्रेक घेतला. पुन्हा मी आठवण करून देतो, गरार नावाचा हा प्रांत मिसर देश आणि वचनदत्त देशाच्या मध्ये असणारा तो प्रांत आहे. लक्ष देऊन ऐका. गरार या नावाचा अर्थ काय आहे तुम्हाला माहिती आहे? घसरून पडण्याची जागा किंवा खेचून घेऊन जाणारी जागा किंवा मार्ग चुकविणारी जागा, हा तिचा अर्थ आहे. घसरून पडणारी जागा, मार्ग चुकवणारी जागा, खेचून घेऊन जाणारी जागा, हा त्याचा अर्थ आहे. एकीकडे वचनदत्त देश आहे आणि दुसरीकडे मिसर म्हणजे पापी जग आहे. आता इसहाक अगदी कोठे आहे सांगा? तो मधोमध आहे. यस. पाणी गरम असेल तर वचनदत्त देश, आणि पाणी थंड असेल तर थंडपणा कशाचं दर्शक आहे? कशाचं दर्शक आहे? समजा घरात तुमचं शरीर जर थंड पडलं तर पत्नी चिंतातूर होईल. तिला घाम फुटू लागेल. अरे 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 हे थंड पडले, थंड पडले, थंड पडले. लगेच शेजाऱ्यांना बोलावणार, ते येऊन ॲम्ब्युलन्स बोलावणार. गरम शरीर जर जरा थंड पडू लागलं तर त्याचा अर्थ काय झाला प्रियानो? प्राण निघून गेला. प्रियानो, एक डॉक्टर हॉस्पिटलमधून थकून घरी आले व पत्नीला म्हणाले, मी खूप सर्व ऑपरेशन्स करून आलेलो आहे. मी अतिशय थकलो आहे, थोडा आराम करतो, डिस्टर्ब करू नको असं म्हणून झोपी गेले. जेवण न करताच ते झोपी गेले. त्यांना खूप गाढ झोप आली. त्यांनी सांगितलं होतं ना, मी खूप थकलेलो आहे, मला उठवू नकोस. पत्नीने एकदा दोनदा विचार केला. जेवण न करता असेच झोपले आहेत, उठून जेवण देऊ का असा विचार आल्यावरही राहू द्या, उठू नको असं सांगितलं आहे, यामुळे शांतीने त्यांना झोपू दे असं म्हणून झोपू दिलं. मग सकाळी जाऊन सकाळीच थोडं लवकर त्यांना उठवून कमीत कमी नाश्ता तरी करतील असं म्हणून तिने पतीचा हात पकडला प्रियांनो. तेव्हा ती घाबरून गेली. त्या बहिणीला त्यांचा तो हात बर्फासारखा थंड जाणवला. अगदी थंड पडला होता. ती अतिशय घाबरून गेली. हात पकडला तर बर्फासारखा जसा थंड असतो तसा थंड होता. हे काय? माझ्या पतीचा हात एवढा थंड का पडलेला आहे? शेजाऱ्यांना बोलावून त्यांनी पाहिलं तर ते अगोदरच मरून गेलेले होते. मी खूप थकलो आहे, मी थोडासा आराम करतो असं जे बोलले ते रात्रीच या जगातून निघून गेले होते. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, थंड पडणं किंवा थंडपणा साधारणतः मेलेल्याचं दर्शक आहे. मिसर हे जगाचं प्रतीक आहे. वचनदत्त देश स्वर्ग राज्याचं प्रतीक आहे. इसहाक मध्ये येऊन पोहोचला. तिकडे गरम देखील नाही, इथे थंड देखील नाही, किंवा इकडे उष्ण नाही, शीत नाही. मध्ये आला म्हणजे याचा अर्थ काय आहे सांगा? सांगा. कोमट असं स्थान. याबद्दल मी तुम्हाला उद्या सांगेल. कुठपर्यंत आलो आहोत आपण? तिकडे तो मिसरला गेला नाही आणि इथे वचनदत्त देशात देखील तो आला नाही. कोठे येऊन थांबलो आपण? मधोमध येऊन थांबून राहिलो. गरारमध्ये येऊन थांबले. न तिकडे आहे न इकडे आहे. तुम्ही कोठे जाणार आहात? एक प्रश्न तुम्ही स्वतःला करा. चला प्रार्थना करू. महान पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा, सरळ व स्पष्टपणे तू आम्हा सर्वांशी बोलला आहेस. देवा, हे विशेष संदेश परमेश्वरा आम्हासाठी गरजेचे आहेत. केवळ आम्हासाठीच नाही, आमच्या देशासाठीही गरजेचे आहेत. प्रत्येकांची ती गरज आहे. देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत हे संदेश नेण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. हा जो संदेश प्रत्येक कुटुंबासाठी गरजेचा आहे त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सहाय्य कर. पेरलेल्या या संदेशाला प्रत्येकाच्या हृदयामध्ये फळ येऊ दे. आमच्या जीवनाला फलद्रूप करून आमचं जीवन तू आशीर्वादित कर देवा. जेव्हा आम्ही परीक्षेमध्ये जातो तेव्हा ती परीक्षा आहे हे समजून घेऊन त्या परीक्षेमध्ये आम्ही विजय मिळवावा अशी तू कृपा आम्हावर कर देवा. परमेश्वरा, एक आई म्हणून, एक वडील म्हणून, कुटुंबाचे प्रमुख म्हणून आमच्या जीवनातील आमचे कर्तव्य देवा तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही पार पाडावेत यासाठी सहाय्य कर. देवा, आम्ही ज्या चुका करू ते आमचे मुलंही करतील, यामुळे
परमेश्वरा, आम्ही आमचं जीवन सुधारून घ्यावं यासाठी सहाय्य कर. परमेश्वरा, कृपा करून आमच्या अपराधांची आम्हाला तू क्षमा कर. देवा, आमच्या कोणत्याही पापाचा दंड आमच्या मुलांवरती येऊ नये. तुझ्या इच्छेप्रमाणे त्यांनी करावं यासाठी तू त्यांना तयार कर देवा, व आम्ही पवित्र जीवन जगावं अशी महान मोठी कृपा तू आम्हावर कर. देवा, आजचं जे वचन तू आम्हाला दिलेलं आहेस ते आम्ही विसरू नये यासाठी सहाय्य कर. येशूच्या पवित्र नावाने प्रार्थना मागतो बापा, आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.